हे बघा, हे आहे आमच्या इथे होळी इथे लागते। पूजा आहे तर आम्ही आता पाय पडायला चाललोय। या दादा मग मुद्दाम काढते मी। हे बघा व्हिडिओ काढ म्हणतोय दादा। तर इथे पूजा आहे मस्त बघा, डेक बिक चालू आहे। हे बघा आजोबा एकटेच राहतात ते। बघा जंगल हेच जेव्हा माझे मागे भाऊ आले होते, पप्पा आले होते तेव्हा हे व्हिडिओ मी टाकले होते, शॉर्ट व्हिडिओ। ओ खोतीनबायो ई बघा, खोतीनबायो लाजली पाडतात टाइमपास करत चालू आणि त्याला पुढे मोठ्या गेली पुढे आपण जाऊया की नोकरी करण्यासाठी तर असतं सगळ्यांना। तर लोक आपले कोकण सोडून कुठेही गेले ना। हे बघा आमच्या काजूची फर्स्ट बी आहे ना दादा ही। हे बघा वाव काजूची बी। तर ही माझी सुंदर अशी शाळा बघा कशी आहे। ही माझी ओव्हरऑल शाळा आहे जिथे मी आता घरी आलो आहे। हा आहे होळीचा नेमाचा जागा, गावचे लोक भेटतात मध्ये जावं देतात। हे बघा, हे आहे आमच्या इथे होळी इथे लागते, जे इथे आम्ही सकाळी येतो होळीसाठी आणि इकडे पाठीमागे मंदिर आहे। सो चला पुढे दाखवते, आम्ही चाललोय जंगलामध्ये। कसं जातोय बघा, थांबले तसे। आता इथून पुढे आमच्या कुंभारखानीचा रस्ता चालू होईल। हे बघा इथे पालखी आहे बघा। येतो आम्ही बघा जंगल हेच जेव्हा माझे मागे भाऊ आले होते, पप्पा आले होते तेव्हा हे व्हिडिओ मी टाकले होते, शॉर्ट व्हिडिओ बघा। सोबत बघा माझा दादा दिसत असेल, दादा वहिनी आणि म्हणजे आम्ही मोठ्या आईला घेऊन आलोय। बघा डोंगर तिकडून समोरून एक समोरची वाडी दिसते जी माझ्या मम्मीचं माहेर आहे। शेजारचं गाव आहे नांदिवली म्हणून, सगळं दिसतं इकडून डोंगरा। हे काय करताय तुम्ही? ओ खोतीनबायो ही बघा, खोतीनबायो बघा, खोतीनबायो बोलले जातात। अगं थांब गे लाजली, थांब ग मोठी आई, हाय कर हाय। हा बघा गावची बाई आमची हाय करते। यार दादा पण आल्यावर करूया ना हे। अरे मी थोडा व्हिडिओ काढत आले माहितीये का। पडला का एक तरी कोरी पडली का? दादा कलबी आंबा कुठे आहे का रे? वहिनी आंबा पडलाय, 2 आंबे पडले। वा वा क्या बात आहे, काढतात ते टाइमपास करत चालला आम्ही। चला पुढे मोठ्या गेली पुढे आपण जाऊया। तर बघा आता आम्ही चाललोय गाईस। गावाला आल्यावर जंगलात जरा पण नाही आलो ना थोडं तरी तर मजाच नाही। हा ब्लॉग पाहिजेच नाही का? तर बघूया। असे दगडधोंडे सगळे उतरून जायचं आपल्याला, जपून सांभाळून। गवत बघा किती आहे। माझी मोठी आई बघा जी प्रॉपर म्हणजे ही गावालाच राहते कायम। सो आणि गावचे माणसं आपण कायम मस्त गावाला जंगलामध्ये फिरून फिट राहतो। कायम गावाला कोण बोललं ना राहू शकतो आपण, पण एवढंच आहे की नोकरी धंदा करण्यासारखं जर असतं सगळ्यांना तर लोक आपले कोकण सोडून कुठेही गेले नसतात। खोतीनबायो काय चाललंय? हे काय चाललंय मोठे आहे? झाड उभा करताव, झाड आम्ही उभा करताव म्हणजे काय? तर हे ना झाड वाकलं होतं हे बघा, तर मोठ्या आईने त्याला हे आधार दिलाय, सपोर्ट इथून लावून ही काठी झाड उभं राहण्यासाठी। ओके, अजून बरीच काजू झाडे बघा
हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले असतील. माझा दादा वगैरे लोक येऊन हे बघा, हे असं काळ काळ दिसत असेल तुम्हाला, हे सगळं वनवा वगैरे काढून हे लोक गेले होते. येऊ कच्चे करवंद घ्या ना काढून, आपण जाताना घेऊया. वा बघा, हा मेन रानमेवा आहे. करवंद कुठे गेलेला आजोबा इकडून? कुठे गेलो जास्त ना करवंद हे बघा, हे बघा यो मेवा काजू करवंद, हे गावचा रानमेवा जो जास्त भारी वाटतो बघायला. संध्याकाळचा टायमिंग आहे, उजेड जास्त नाही. थांबा मोमेंट कॅप्चर करू द्या. हे बघा आमच्या काजूचे फर्स्ट बी आहे ना दादा ही, या वर्षीची पहिली, या वर्षीची ही पहिली. याच्या अगोदर पण लागलेले, आम्हाला कधी काढायला नाही भेटले. हे बघा छोटे छोटे रोप आहेत, मेहनतीचं फळ. काजूची एवढं सांभाळलं काजू, आपल्याला ती भेटणार नाही. आपण मुंबईला गेलो की हे बघा, वाव काजूचे बी रानमेवा सगळा जमवत आहेत. रानमेवा समेट की चली. हे बघा काजूची बी, या काढा. काय रे दादा, मुंग्या कशी केवढ्या खाली पाडा तिथं. वा हळूहळू पाड, अंगावर पडते. हाय काजू मुंग्या होत्या बरोबर सगळं रानमेवा पिशवीत गोळा होतोय. अजून किती भेटतील. इकडे जे समोर घर दिसतंय हे, इकडे येतं दंडवाडी म्हणजेच नांदिवली गाव, जे माझ्या मम्मीचं माहेर आहे बघा, दिसत असेल. आणि इकडे या साईडला इकडे या साईडला विठ्ठलवाडी म्हणून, जे ते 1-2 गाव जोडलेली गाव आहेत असं. काजू एकाच जागेवर ना बघा ना, आपण नाही म्हटल्यावर लोक नेणार असं असतं. कुंपण करू चांगला प्रॉपर, तेव्हा भेटतील. आम्ही इथे चाललोय या काजूवर, इथे जाऊन आम्ही आता बिया आहेत त्या चेक करतोय. लोकांनी अर्धे काढून नेल्यात बिया. क्या बोल सकते पब्लिक को. आता काय करायचं आणि घरी जायचंय. बघूया गवत बघा, सगळी आम्ही आता फायनली घरी चाललोय. हे बघा घरी चाललोय. काय भेटलं नाही आम्हाला. हनुमानाच्या मंदिरमध्ये आम्ही फायनली एंटर केलंय. हा चालू मारुतीराया हरिनाम सप्ताह इथेच होतो वर्षातून एकदा. आता आम्ही चाललोय घरी. पूजा आहे तर आम्ही आता पाय पडायला चाललोय. या दादा मग मुद्दाम काढते मी. हे बघा व्हिडिओ काढ म्हणतोय दादा. तरी ती पूजा आहे मस्त बघा. डेक बिक चालू आहे. हे बघा आजोबा एकटेच राहतात तिथे. परत ना काय बरं ना बोलला दादा मला. हे बघा सत्यनारायण देव बाप्पा. फायनली देवाचा आशीर्वाद भेटते इथे पण. पाया पडतोय.
दिसते. ही माझी शाळा आहे जी इथे आम्ही शिकलोय. 5वी पर्यंत शाळा आहे इथे, फक्त 5वी पर्यंत आहे. तिथून पुढे मम्मीच्या गावी. हे बघा टाटा माझी गावची दिसत असेल तर ही माझी सुंदर अशी शाळा बघा कशी आहे. ही माझी ओव्हरऑल शाळा आहे जिथे आम्ही शिकलोय लहानपणी. आणि माझ्या घरापासून अगदी 2 मिनिटावरच आहे, 1 मिनिटावरच आहे, 2 मिनिटं पण नाही. तर इथून खाली आम्ही जाणार आमच्या घरी. हा बघा सुमारगडवरती हा दिसतोय तो सुमारगड. मी आता घरी आलो आहे, झालं आमचं फिरून. तो आम्ही आता चाललोय घरी. हे बघा आलो आम्ही घरी फायनली. आता बाय, एंड ऑफ द व्लॉग.